गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आज आपण पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स या चॅप्टर मधील पिरियडिक ट्रेंड इन मॉडर्न पिरियडिक टेबल हा पॉइंट स्टार्ट करतोय आणि त्याच्यामध्ये कालच्या लेक्चर मध्ये आपण फर्स्ट पिरियडिक प्रॉपर्टी म्हणजे व्हॅलेन्सी आणि व्हॅलेन्सी या पिरियडिक प्रॉपर्टीचा मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये काय पिरियडिक ट्रेंड आहे तो पाहिलेला आहे. आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला ॲटॉमिक साइज, मेटॅलिक नॉन मेटॅलिक कॅरेक्टर आणि रिॲक्टिव्हिटी या तीन पिरियडिक प्रॉपर्टीचा पिरियडिक ट्रेंड पिरियड आणि ग्रुप मध्ये कसा आहे तो पाहायचा आहे. तर हा आपल्या चॅप्टरचा पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट या चॅप्टरचा लास्ट पार्ट आहे. तर चला पाहूया. ॲटॉमिक साइज ही सेकंड पिरियडिक प्रॉपर्टी आहे. ॲटॉमिक साइज म्हणजे काय तर अणूचा आकार. ॲटॉमिक साइज म्हणजे काय? अणूचा आकार. ॲटॉमिक साइज इज डिटरमाइन्ड फ्रॉम द ॲटॉमिक रेडियस. ॲटमची साइज ही ॲटमच्या रेडियस वरून डिटरमाइन केली जाते. जसं सर्कल मध्ये वर्तुळामध्ये वर्तुळाची त्रिज्या, ज्या वर्तुळाची त्रिज्या जास्त ते वर्तुळ मोठं, ज्या वर्तुळाची त्रिज्या कमी ते वर्तुळ लहान असतं. त्या पद्धतीनं एखादा ॲटम मोठा किती आहे किंवा लहान किती आहे हा ॲटमचा लहान मोठेपणा हा कशावरून ठरवला जातो? ॲटमच्या रेडियस वरून. म्हणजे ॲटमची जी साइज असते ती त्याच्या रेडियस वरून डिटरमाइन केली जाते. अँड व्हॉट इज द ॲटॉमिक रेडियस? ॲटॉमिक रेडियस काय असते तर ॲटॉमिक रेडियस इज द डिस्टन्स बिटवीन सेंटर ऑफ न्यूक्लियस टू आउटर मोस्ट ऑर्बिट ऑफ एन ॲटम. ॲटमच्या सेंटर पासून, समजा हा ॲटम आहे, या ॲटमचा हा न्यूक्लियस आणि न्यूक्लियसच्या सेंटर पासून आउटर मोस्ट ऑर्बिट पर्यंत शेवटच्या कक्षेपर्यंतचं जे डिस्टन्स असतं त्या डिस्टन्सला काय म्हटलं जातं? ॲटॉमिक रेडियस. ॲटॉमिक साइज इज डिटरमाइन्ड फ्रॉम द ॲटॉमिक रेडियस. म्हणजे ज्या ॲटमची ॲटॉमिक रेडियस जास्त असेल तो ॲटम काय होईल? मोठा. ज्या ॲटमची ॲटॉमिक रेडियस कमी असेल तो ॲटम लहान होईल. म्हणजेच ॲटमची साइज ही ॲटॉमिक रेडियस वरून डिटरमाइन केली जाते आणि ॲटॉमिक रेडियस हे ॲटमच्या न्यूक्लियस पासून आउटर मोस्ट ऑर्बिट पर्यंतचं डिस्टन्स असतं. ॲटॉमिक रेडियस इज द डिस्टन्स बिटवीन सेंटर ऑफ न्यूक्लियस टू द आउटर मोस्ट ऑर्बिट ऑफ एन ॲटम. ॲटॉमिक रेडियस इज मेजर्ड इन युनिट नोन ॲज पिकोमीटर. ॲटॉमिक रेडियसच्या युनिटच्या सहाय्याने मेजर केली जाते ते युनिट आहे पिकोमीटर. पिकोमीटर. ॲटॉमिक साइज जी असते ती ॲटॉमिक साइज कशावरून डिटरमाइन केली जाते? ॲटॉमिक रेडियस वरून डिटरमाइन केली जाते. आणि ॲटॉमिक रेडियस काय आहे तर हे डिस्टन्स आहे. कशामधला डिस्टन्स आहे? सेंटर ऑफ न्यूक्लियस टू आउटर मोस्ट ऑर्बिट ऑफ एन ॲटम. न्यूक्लियसच्या सेंटर पासून आउटर मोस्ट ऑर्बिट पर्यंतचा डिस्टन्स म्हणजे ॲटॉमिक रेडियस असते. आणि ती ॲटॉमिक रेडियस पिकोमीटर या युनिट मध्ये मेजर केली जाते. पिकोमीटर इज द स्मॉलेस्ट युनिट ऑफ द मेजरिंग लेंथ. लेंथच्या मेजरमेंटचं हे सर्वात लहान एकक आहे. म्हणजेच नॅनोमीटर पेक्षा ही लहान आहे. नॅनोमीटर पेक्षा ही लहान युनिट म्हणजे पिकोमीटर आहे. 1 पिकोमीटर इज इक्वल टू 10⁻⁻12 मीटर. 1 पिकोमीटर इज इक्वल टू 10⁻⁻12 मीटर. 1 पिकोमीटर बरोबर 10⁻12 मीटर. म्हणजे आपण जर 1 मीटरचे 10⁻12 एवढे जर भाग केले तर त्यातला एक भाग म्हणजे 1 पिकोमीटर असणार आहे. एवढं स्मॉल युनिट हे पिकोमीटर आहे. या पिकोमीटर युनिट मध्ये ॲटमची रेडियस मेजर केली जाते. इफ द नंबर ऑफ ऑर्बिट इन्क्रीजेस ॲटॉमिक रेडियस आल्सो इन्क्रीजेस. एखाद्या ॲटम मध्ये ही इथे एक पहिली ऑर्बिट, सेकंड ऑर्बिट, थर्ड ऑर्बिट, जसं ऑर्बिट इन्क्रीज होत जातील तसं ॲटमची रेडियस सुद्धा काय होत जाते? इन्क्रीज होत जाते. इफ द नंबर ऑफ ऑर्बिट इन्क्रीजेस ॲटॉमिक रेडियस आल्सो इन्क्रीजेस. अँड इन अ ग्रुप, आपण ग्रुपचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहिलं की ग्रुप मध्ये टॉप कडून बॉटम कडे येत असताना ऑर्बिटची संख्या एक एक न काय होत जाते? वाढत जाते. म्हणजे फर्स्ट पिरियड मध्ये जे एलिमेंट्स असतात त्यांच्यामध्ये एक ऑर्बिट असते, सेकंड मध्ये 2, थर्ड पिरियड मध्ये 3, फोर्थ मध्ये 4, फिफ्थ मध्ये 5,
सिक्स्थ मध्ये 6 आणि 7th पिरियड मध्ये 7. म्हणजे आपण ग्रुप मध्ये टॉप कडून बॉटम कडे जर आलो तर नंबर ऑफ ऑर्बिट इन्क्रीज होत जातात आणि नंबर ऑफ ऑर्बिट इन्क्रीज झाल्यामुळे ग्रुप मध्ये टॉप टू बॉटम किंवा डाऊन टू ग्रुप ऍटॉमिक रेडियस इन्क्रीज होते, म्हणजेच ऍटमची साईज इन्क्रीज होत असते. म्हणजे आपल्याला सायंटिफिक रिझन विचारलं जातं बा, ऍटॉमिक रेडियस इन्क्रीजेस डाऊन टू ग्रुप. एक्सरसाइज मध्ये हे सायंटिफिक रिझन आहे आपल्या या चॅप्टरच्या, की atomic radius increases down to group. Atomic radius is determined from the atomic size is determined from the atomic radius. Atomic radius is the distance between center of nucleus to outermost orbit of an atom. If the number of orbit increases, atomic size also increases or atomic radius also increases. And in a group, number of orbit increases top to bottom or down to group. Therefore, atomic size also increases down to group or top to bottom in a group. For example, group first. Group first मध्ये असणारे एलिमेंट लिथियम, सेकंड एलिमेंट सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम आणि सीसियम हे ग्रुप फर्स्ट मध्ये असणारे सर्व एलिमेंट्स आहेत. आणि त्या लिथियमची ऍटॉमिक जी रेडियस आहे पिकोमीटर मध्ये किती आहे? लिथियमची ऍटॉमिक रेडियस आहे 152 पिकोमीटर. त्याच्यापेक्षा जास्त कोणाची? सोडियमची 186 पिकोमीटर, लिथियम पेक्षा जास्त आहे. त्याच्यानंतर पोटॅशियमची सोडियमची लिथियम पेक्षा जास्त, पोटॅशियमची सोडियम पेक्षा जास्त आहे 231, रुबिडियम 244 आणि सीसियम 262. म्हणजे आपण ग्रुप मध्ये टॉप कडून बॉटम कडे जसं येऊ तसं ऍटॉमिक रेडियस काय होत जाते? इन्क्रीज होत जाते. म्हणजेच ऍटॉमिक रेडियस ही टॉप टू बॉटम ग्रुप मध्ये इन्क्रीज होते, कारण नंबर ऑफ ऑर्बिट इन्क्रीज होतात. नंबर ऑफ ऑर्बिट इन्क्रीज झाल्या ऍटॉमिक रेडियस इन्क्रीज होत जाते आणि त्याच्यामुळे ऍटमची साईज सुद्धा वाढत जाते. बट इन अ पिरियड मध्ये काय होतं बा? बट इन अ पिरियड नंबर ऑफ ऑर्बिट इज सेम. पिरियड मध्ये जर आपण लेफ्ट कडून राईट कडे गेलो ऑर्बिटची संख्या सेम राहते. तुम्ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आठवा, पिरियडचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण पाहिलंय, सेकंड पिरियड, थर्ड पिरियड. त्याच्यामध्ये फक्त व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इन्क्रीज होतात, लास्ट सेल मधले इलेक्ट्रॉन इन्क्रीज होतात, नंबर ऑफ ऑर्बिट मात्र सेम राहतात. तिथं तुम्हाला महत्त्वाची कॅरेक्टरिस्टिक सांगितली होती इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ पिरियड मध्ये. इन अ पिरियड number of orbit remains same from left to right, only valence electron increases by 1. लेफ्ट कडून राईट कडे जाताना पिरियड मध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची संख्या वाढत जाते आणि नंबर ऑफ ऑर्बिट सेम राहतात. त्याचा परिणाम काय होतो? नंबर ऑफ ऑर्बिट सेम राहिल्यामुळे आणि लास्ट ऑर्बिट मध्ये फक्त निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन इन्क्रीज झाल्यामुळे ते निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस कडे अट्रॅक्टिव्ह फोर्स एक्झर्ट करतात. म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज न्यूक्लियस किंवा न्यूक्लिअर पॉझिटिव्ह चार्ज हा निगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉन वरती अट्रॅक्टिव्ह फोर्स एक्झर्ट करतो आणि त्यामुळे ती ऑर्बिट जी आहे लास्ट ऑर्बिट ती न्यूक्लियस कडे अट्रॅक्ट होते आणि त्याच्यामुळे ऍटॉमिक रेडियस डिक्रीज होते. म्हणजे पहा, इन अ पिरियड नंबर ऑफ ऑर्बिट इज सेम बट नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इज इन्क्रीजेस लेफ्ट टू राईट. पिरियड मध्ये नंबर ऑफ ऑर्बिट सेम असतात परंतु व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची संख्या लेफ्ट टू राईट इन्क्रीज होत जाते. इफ द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इन्क्रीजेस इन सेम पिरियड देन इट एक्झर्ट ग्रेटर पुल टुवर्ड न्यूक्लियस. जर व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची संख्या सेम ऑर्बिट मध्ये इन्क्रीज होत राहिली तर ते इलेक्ट्रॉन न्यूक्लियस कडे ग्रेटर पुल एक्सपिरियन्स करतात. and therefore or hence atomic radii or atomic size decreases left to right in period. आणि त्याच्यामुळे आपल्याला पिरियड मध्ये लेफ्ट कडून राईट कडे जाताना ऍटॉमिक रेडियस डिक्रीज होताना पाहायला मिळते. हे देखील सायंटिफिक रिझन आहे. atomic radius decreases left to right in period. Atomic radius is determined from atomic size is determined from atomic radius. Atomic radius is the distance between center of nucleus to outermost orbit of atom. In a period, number of orbit remains same, but number of valence electron goes on increasing from left to right. And therefore, this increasing number of negatively charged electron exert greater pull toward the nucleus, and therefore atomic size decreases left to right in period.
तर अशा पद्धतीनं ही सेकंड पिरियडिक प्रॉपर्टी आपण पाहिली. त्याचं एक एक्झाम्पल दिलेलं आहे पाहिलं. सेकंड पिरियड एक्झाम्पल मध्ये एलिमेंट आणि त्याची ऍटॉमिक रेडियस दिली. एलिमेंट आहे लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन. हे सेकंड पिरियड मध्ये असणारे एलिमेंट आहेत आणि त्यांची ऍटॉमिक रेडियस कशी कमी कमी होत जाते ते पहा. या ठिकाणी लिथियमची ऍटॉमिक रेडियस आहे 152. लिथियमची ऍटॉमिक रेडियस किती आहे 152. त्याच्यानंतर 152. बेरिलियमची ऍटॉमिक रेडियस आहे 111. बोरॉनची ऍटॉमिक रेडियस आहे 88. कार्बनची ऍटॉमिक रेडियस आहे 77. देन नायट्रोजनची ऍटॉमिक रेडियस आहे 74 आणि ऑक्सिजनची ऍटॉमिक रेडियस आहे 66. म्हणजे पिरियड मध्ये सेकंड पिरियड मध्ये जर आपण लेफ्ट कडून राईट कडे गेलो तर ऍटॉमिक रेडियस काय होत गेली कमी कमी होत गेली, डिक्रीज होत गेली. म्हणजे इथं महत्त्वाचे 3 पॉइंट लक्षात ठेवा. ऍटॉमिक साइज मध्ये 3 पॉइंट महत्त्वाचे लक्षात ठेवा. व्हॉट इज ऍटॉमिक रेडियस और व्हॉट इज ऍटॉमिक साइज. atomic size is determined from atomic radius and atomic radius is the distance between center of nucleus to outermost orbit of atom. त्याच्यानंतर हे राहिलेले 2 पॉइंट काय तर ग्रुप मध्ये ऍटॉमिक रेडियस किंवा ऍटॉमिक साइज कशी चेंज होते आणि पिरियड मध्ये कशी चेंज होते. इन अ ग्रुप number of orbit increases top to bottom, therefore atomic size also increases top to bottom in group. In a period, number of orbit remains same, but number of valence electron goes on increasing. Therefore, this increasing number of negatively charged electrons in same orbit exert greater pull toward the nucleus, and therefore atomic radius decreases left to right in period. आता याच्यानंतर पुढची जी पिरियडिक प्रॉपर्टी आहे ती नेक्स्ट पिरियडिक प्रॉपर्टी आहे मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. पाहूया मेटॅलिक कॅरेक्टर आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर काय आहे. थर्ड प्रॉपर्टी मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. मेटॅलिक नॉन मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजे धातू आणि अधातू गुणधर्म. धातू आणि अधातू गुणधर्म मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. तर मेटॅलिक कॅरेक्टर काय आहे अगोदर ते पाहू. द मेटल मॉडर्न पिरियडिक टेबलचं स्ट्रक्चर जर पाहिलं तर मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये या पद्धतीने मॉडर्न पिरियडिक टेबलचं स्ट्रक्चर आहे का. तर मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये इथे एक झिगझॅग लाईन तुम्हाला सांगितली होती स्ट्रक्चर मध्ये आणि या झिगझॅग लाईनच्या एलएचएस साइडला डाव्या बाजूला जे सर्व एलिमेंट्स असतात ते कोणते असतात मेटल्स. दॅट इज मेटल्स आर प्लेस्ड ॲट विच साइड एलएचएस साइड ऑफ द मॉडर्न पिरियडिक टेबल. एस ब्लॉक मध्ये सर्व मेटल्स आहेत अल्कली मेटल अल्कलाइन अर्थ मेटल. डी ब्लॉक मध्ये ट्रान्झिशन मेटल आहेत. त्याच्यानंतर इथं पिंक मेटल आहेत डी ब्लॉक मधले. म्हणजेच या झिगझॅग लाईनच्या डाव्या बाजूला म्हणजे एलएचएस साइडला मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये एलएचएस साइडला असणारे सर्व एलिमेंट्स हे मेटल एलिमेंट्स आहेत. या झिगझॅग लाईनच्या आरएचएस साइडला असणारे सर्व एलिमेंट्स हे काय आहेत नॉन मेटल्स आहेत. नॉन मेटल्स आर प्लेस्ड ॲट आरएचएस साइड ऑफ द झिगझॅग लाईन अँड मेटलाइट एलिमेंट्स आर अरेंज्ड अलोंग द झिगझॅग लाईन. मेटलाइट एलिमेंट्स हे झिगझॅग लाईन वरती आहेत. इथं फक्त एवढंच महत्त्वाचं लक्षात ठेवा की मेटल्स कोणत्या साइडला आहेत मॉडर्न पिरियडिक टेबलच्या एलएचएस साइडला आणि नॉन मेटल हे कोणत्या साइडला आहेत आरएचएस साइडला. मेटल्स आर प्लेस्ड ॲट एलएचएस साइड of the modern periodic table while non-metals are placed at RHS side of the modern periodic table. Between these metals and non-metal there is a line of metalloid called as zigzag line.
या मेटल्स आणि नॉन मेटलच्या मध्ये या मेटल्स आणि नॉन मेटलला सेपरेट करणारी एक मेटलॉइडची लाईन असते आणि त्या लाईनला काय म्हटलं जातं, झिगझॅग लाईन इन द मॉडर्न पिरियोडिक टेबल म्हटलं जातं. देन द टेंडन्सी ऑफ एलिमेंट टू लूज इलेक्ट्रॉन. एलिमेंटची कोणती टेंडन्सी ऑफ एलिमेंट्स टू लूज इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन लूज करण्याची एलिमेंटची जी टेंडन्सी असते त्याला म्हणतात मेटॅलिक कॅरेक्टर. त्याला काय म्हटलं जातं, मेटॅलिक कॅरेक्टर. तुम्हाला जर विचारलं व्हॉट इज द मेटॅलिक कॅरेक्टर, मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजे काय असं जर विचारलं तर काय सांगायचं, ही एलिमेंटची काय आहे, टेंडन्सी आहे. टेंडन्सी क्षमता म्हणजे काही एलिमेंट मध्ये किंवा प्रॉपर्टी, काही एलिमेंट मध्ये इलेक्ट्रॉन लूज करण्याची प्रॉपर्टी असते आणि इलेक्ट्रॉन लूज करण्याची जी एलिमेंटची प्रॉपर्टी असते त्यालाच काय म्हणतात, मेटॅलिक कॅरेक्टर. द टेंडन्सी ऑफ अ एलिमेंट टू लूज इलेक्ट्रॉन्स इज कॉल्ड मेटॅलिक कॅरेक्टर. तसं नॉन मेटॅलिक कॅरेक्टर काय आहे, टेंडन्सी ऑफ अ एलिमेंट to gain electrons. Tendency of element to gain electrons is called, त्याला काय म्हणतात, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. मेटॅलिक कॅरेक्टर आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर काय आहे या दोन टर्म अगोदर व्यवस्थित समजून घ्या. मेटॅलिक कॅरेक्टर काय आहे, द टेंडन्सी ऑफ एलिमेंट टू लूज इलेक्ट्रॉन्स इन केमिकल रिएक्शन. एखादा एलिमेंट इलेक्ट्रॉन केव्हा गेन करतो किंवा केव्हा लूज करतो, केमिकल रिएक्शन मध्ये ज्यावेळी त्याला स्टॅबिलिटी अटेन करायची असते तेव्हा ऑक्टेट रूल नुसार तुम्हाला व्हॅलेन्सी मध्ये सांगितले की जेव्हा एखाद्या एलिमेंटला त्याचं ऑक्टेट कंप्लीट करायचं असतं, स्टॅबिलिटी अचीव करायची असते, तेव्हा ते एलिमेंट काय करतात, केमिकल रिएक्शन मध्ये रिक्वायर्ड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन गेन करतात किंवा एक्सेस इलेक्ट्रॉन लूज करतात. जर एलिमेंट इलेक्ट्रॉन लूज करत असतील, केमिकल रिएक्शन मध्ये जर एखादा एलिमेंट इलेक्ट्रॉन लूज करत असेल तर त्याच्या त्या टेंडन्सीला म्हणतात मेटॅलिक कॅरेक्टर. द टेंडन्सी ऑफ एलिमेंट टू लूज इलेक्ट्रॉन्स इन केमिकल रिएक्शन इज कॉल्ड एज मेटॅलिक कॅरेक्टर अँड टेंडन्सी ऑफ एलिमेंट टू गेन इलेक्ट्रॉन्स इन केमिकल रिएक्शन इज कॉल्ड एज नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. आपल्यामध्ये सुद्धा अशा काही टेंडन्सी असतात, आपण म्हणतो त्यांची टेंडन्सीज तशी आहे. टेंडन्सी म्हणजे काय, एक गुणधर्म, स्वभाव गुणधर्म. टेंडन्सी हा शब्द आपण मानवी स्वभाव गुणधर्मासाठी वापरतो, तसं इथं मूलद्रव्यांचा गुणधर्म आहे. जसं आपल्यापैकी काही लोकांना फक्त कोणता गुणधर्म माहिती असतो, देण्याचा. दुसऱ्याकडून कुठलीही अपेक्षा ते ठेवत नाही. त्यांच्यामध्ये कोणती टेंडन्सी आहे, इतरांना सतत काहीतरी मदत करणं, काहीतरी देणं, ही टेंडन्सी त्यांच्यामध्ये आहे. तर काही लोकांमध्ये अशी टेंडन्सी असते की फक्त आपल्याकडून कधीच काही कोणाला द्यायचं नाही, फक्त दुसऱ्याकडून घेण्याचा गुणधर्म असतो. जर एखाद्या एलिमेंट मध्ये फक्त घेण्याचा गुणधर्म असेल, काय घेण्याचा, इलेक्ट्रॉन. इथं कोणती टेंडन्सी एलिमेंटची, एलिमेंट काय घेतात तर इलेक्ट्रॉन घेतात, किंवा एलिमेंट काय लूज करतात, इलेक्ट्रॉन लूज करतात. जर एलिमेंटची इलेक्ट्रॉन लूज करण्याची टेंडन्सी असेल तर ते कॅरेक्टर आहे मेटॅलिक कॅरेक्टर, आणि इलेक्ट्रॉन गेन करण्याची टेंडन्सी असेल तर नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. एकदम सिंपल आहे. मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजे टेंडन्सी ऑफ एलिमेंट टू लूज इलेक्ट्रॉन्स, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजे टेंडन्सी ऑफ एलिमेंट टू गेन इलेक्ट्रॉन्स. आता हे मेटॅलिक कॅरेक्टर आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर या पिरियड आणि ग्रुप मध्ये कसे चेंज होतात ते एक पाहायचंय. त्याच्या अगोदर इथे एक आणखी महत्त्वाची प्रॉपर्टी लक्षात ठेवा की जेव्हा एलिमेंट्स केमिकल रिएक्शन मध्ये इलेक्ट्रॉन लूज करतात तेव्हा काय होतं, देन दे फॉर्म्स पॉझिटिव्ह चार्ज आयन. हे काय तयार करतात, पॉझिटिव्ह चार्ज आयन तयार करतात. पॉझिटिव्ह चार्ज आयनला काय म्हटलं जातं, पॉझिटिव्ह चार्ज आयन आर कॉल्ड एज कटायन. काय म्हणतात त्याला, कटायन म्हणतात. कटायन्स आर पॉझिटिव्हली चार्ज आयन. आणि हे पॉझिटिव्हली चार्ज आयन केव्हा तयार होतात, व्हेन एलिमेंट्स लूज इलेक्ट्रॉन्स. कारण प्रत्येक एटम मध्ये जेवढे इलेक्ट्रॉन असतात तेवढेच प्रोटॉन असतात, म्हणजे जेवढे निगेटिव्ह चार्ज असतात तेवढेच पॉझिटिव्ह चार्ज असतात. मग एटम मधले जर निगेटिव्ह चार्ज कमी झाले म्हणजे इलेक्ट्रॉन जर लूज केले
तर कोणते चार्ज वाढतील, जास्त राहतील? पॉझिटिव्ह चार्ज जास्त राहतात आणि त्याच्यामुळे पॉझिटिव्ह चार्ज असणारे आयन तयार होतात. आणि असे पॉझिटिव्ह चार्ज आयन तयार करण्याची एलिमेंटची जी प्रॉपर्टी असते त्याला म्हणतात इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी. इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी. व्हॉट इज द इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी? इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी काय आहे? द प्रॉपर्टी ऑफ एलिमेंट टू लूज इलेक्ट्रॉन्स इन अ केमिकल रिएक्शन टू फॉर्म्स अ पॉझिटिव्ह चार्ज आयन और कटायन. एलिमेंटची केमिकल रिएक्शन मध्ये इलेक्ट्रॉन लूज करून पॉझिटिव्ह चार्ज आयन तयार करण्याची जी प्रॉपर्टी असते त्याला म्हणतात इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी. आणि असे कोणते एलिमेंट्स इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असतात किंवा कोणते एलिमेंट हे मेटॅलिक कॅरेक्टर दाखवतात? मेटल्स. मेटॅलिक कॅरेक्टर कोणामध्ये असतात? मेटल्स मध्ये. आणि म्हणजेच ही इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी दाखवणारे एलिमेंट्स कोणते आहेत? मेटल एलिमेंट्स आहेत. इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी इज द प्रॉपर्टी ऑफ मेटल्स. तसं when non-metal elements lose electrons, non-metal element gain electrons in chemical reaction, then they forms a negatively charged ion. Negatively charged ion. आणि निगेटिव्हली चार्ज आयनला काय म्हणतात? एनायन. काय म्हणतात? एनायन. म्हणजे जर एलिमेंट केमिकल रिएक्शन मध्ये इलेक्ट्रॉन गेन करून घेऊन निगेटिव्हली चार्ज आयन तयार करत असतील तर त्या प्रॉपर्टीला म्हटलं जातं इलेक्ट्रो निगेटिव्हिटी. काय म्हणतात त्याला? जसं पॉझिटिव्ह चार्ज आयन तयार करण्याच्या प्रॉपर्टीला इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी म्हणतात, तसं निगेटिव्हली चार्ज आयन जर तयार केले जात असतील म्हणजे एनायन तयार केले जात असतील तर त्याला इलेक्ट्रो निगेटिव्हिटी म्हणतात. तर इलेक्ट्रो निगेटिव्हिटी कोण दाखवतात? नॉन मेटल्स मध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी हा गुणधर्म आहे, तर मेटल्स मध्ये इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी हा गुणधर्म आहे. तर हे जे सर्व एक्सप्लेनेशन आपण पाहितलंय हे तुम्हाला लिहून देतो मी, म्हणजे आणखी लक्षात येईल. हे सविस्तर थोडं सोपं होईल. मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. इथं मेटॅलिक कॅरेक्टर मध्ये तुम्हाला सांगितलं की मेटल्स हे मॉडर्न पिरियोडिक टेबलच्या कोणत्या साइडला आहेत? मेटल्स present at LHS, that is left hand side, and non-metals present at RHS, right hand side of modern periodic table. मॉडर्न पिरियोडिक टेबलच्या आधुनिक आवर्त सारणीच्या डाव्या बाजूला एलएचएस साइडला मेटल्स आहेत आणि आरएचएस साइडला नॉन मेटल्स आहेत. सेकंड, हे मेटल्स आणि नॉन मेटल कशाने सेपरेट केलेले आहेत? द मेटल्स अँड नॉन मेटल्स आर सेपरेटेड बाय line of metalloids. मेटॅलॉइडच्या लाईनला ते सेपरेट केलेले आहेत. कॉल्ड, काय म्हणतात त्या लाईनला? झिगझॅग लाईन. मॉडर्न पिरियोडिक टेबल मधील ती मेटॅलॉइडची जी लाईन आहे त्याला झिगझॅग लाईन म्हटलं जातं. देन नेक्स्ट, मेटल मध्ये कोणती कॅरेक्टरिस्टिक असते? मेटलची कोणती कॅरेक्टर आहे? मेटॅलिक कॅरेक्टर. मेटलचं जे कॅरेक्टर आहे, मेटलची जी प्रॉपर्टी असते त्याला मेटॅलिक कॅरेक्टर म्हणतात. आणि मेटॅलिक कॅरेक्टरची काय डेफिनेशन आहे? द टेंडन्सी ऑफ अ एलिमेंट टू lose electrons in chemical reaction is called metallic character. What is the metallic character? The tendency of an element to lose electrons in a chemical reaction is called as metallic character. तसं नॉन मेटॅलिक कॅरेक्टरची डेफिनेशन काय आहे? The tendency of elements
tendency of elements to gain electrons in chemical reaction called non-metallic character. Non-metallic character. एलिमेंटची केमिकल रिएक्शन मध्ये इलेक्ट्रॉन लूज करण्याची टेंडन्सी म्हणजे मेटॅलिक कॅरेक्टर, तसं इलेक्ट्रॉन गेन करण्याची जी टेंडन्सी असते त्या गेन करण्याच्या टेंडन्सीला काय म्हणतात, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. जर इलेक्ट्रॉन लूज केले जात असतील तर मेटॅलिक कॅरेक्टर, गेन केले जात असतील तर नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. मग ही इलेक्ट्रॉन लूज करण्याची टेंडन्सी आणि गेन करण्याची टेंडन्सी पिरियड आणि ग्रुप मध्ये कशी चेंज होते, म्हणजे मेटॅलिक कॅरेक्टर हे पिरियड आणि ग्रुप मध्ये कसं चेंज होतं ते पहा. नेक्स्ट पॉइंट, ठीक. इन अ ग्रुप मध्ये टॉप कडून बॉटम कडे येत असताना, इन अ ग्रुप there are same valence electron ग्रुप मध्ये आपण जर टॉप कडून बॉटम कडे आलो तर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन कसे आहेत, सेम आहे. एकाच ग्रुप मध्ये असणाऱ्या एलिमेंट मध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची संख्या सारखी असते, बट नंबर ऑफ ऑर्बिट, परंतु नंबर ऑफ ऑर्बिट काय होतात, आर इन्क्रीजेस. नंबर ऑफ ऑर्बिट इन्क्रीज होतात. ऍज अ रिझल्ट पहा, समजा हा हायड्रोजन एलिमेंट आहे, त्याचा न्यूक्लियस हायड्रोजनचा, हा दुसरा एलिमेंट लिथियम, त्याचा न्यूक्लियस पहिली कक्षा दुसरी कक्षा, तिसरा एलिमेंट हायड्रोजनच्या नंतर लिथियम, लिथियम नंतर सोडियम, सोडियम मध्ये किती कक्षा, 3 कक्षा, पोटॅशियम मध्ये 4 कक्षा. या पद्धतीनं जसं आपण ग्रुप मध्ये वरून खाली येऊ, टॉप कडून बॉटम कडे येऊ, तसं ऍटॉमिक रेडियस इन्क्रीज होत जाते. बरोबर आहे, टॉप टू बॉटम ऍटॉमिक रेडियस काय होत जाते, इन्क्रीज, म्हणजे ऍटॉमिक साइज इन्क्रीज होत जाते. म्हणजे या व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियस मधलं जे अंतर आहे, त्या व्हॅलेन्स सेल मधलं, व्हॅलेन्स सेल मध्ये फिरणारे इलेक्ट्रॉन्स आणि न्यूक्लियस यांच्यातलं अंतर काय होत जाते, वाढत जाते. अंतर जर वाढलं, पॉझिटिव्ह चार्ज प्रोटॉन म्हणजे न्यूक्लियस, न्यूक्लियर पॉझिटिव्ह चार्ज आणि इलेक्ट्रॉन वरचा निगेटिव्ह चार्ज यांच्यातलं अंतर वाढत गेलं तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय होत जातं, कमी कमी होत जातं. जेवढे दोन ऑब्जेक्ट एकमेकांपासून दूर जातील, चार्जड पार्टिकल एकमेकांपासून दूर जातील, तसं त्यांच्यातलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी होत जातं. आणि जसं चार्ज पार्टिकल जवळ असतील त्यांच्यात फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त राहतं. म्हणजे इथं या इलेक्ट्रॉन मध्ये हायड्रोजन काय करतो, जास्त फोर्स ऑफ अट्रॅक्शन एक्झर्ट करतो, त्याच्यामुळे तो इलेक्ट्रॉन लूज करत नाही, गेन करतो. लिथियम इलेक्ट्रॉन इझिली लूज करू शकणार नाही, कारण तिथं फोर्स ऑफ अट्रॅक्शन अंतर कमी, रेडियस कमी, म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त आहे. लक्षात ठेवा, फोर्स ऑफ अट्रॅक्शन हे इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियस यांच्यामध्ये असणाऱ्या अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात आहे. जेवढा अंतर जास्त तेवढं फोर्स ऑफ अट्रॅक्शन वीक होत जातं. आणि जसं आपण डाऊन टू ग्रुप येऊ तसं ऍटॉमिक रेडियस वाढत गेली, म्हणजे इलेक्ट्रॉन वरती न्यूक्लियस कडून एक्झर्ट होणारा पॉझिटिव्ह चार्ज, फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा काय होत गेलेला आहे, कमी कमी होत गेला. जर फोर्स कमी एक्झर्ट झाला तर इलेक्ट्रॉन काय होतात, इझिली लूज होतात. आणि त्याच्यामुळे टॉप कडून बॉटम कडे येत असताना कोणतं कॅरेक्टर वाढत जातं, इलेक्ट्रॉन लूज करण्याची कॅपॅसिटी वाढत जाते, टेंडन्सी वाढत जाते. म्हणजे मेटॅलिक कॅरेक्टर टॉप टू बॉटम इन्क्रीज होतं. त्याच्या उलट नॉन मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजे लूज करण्याची, इलेक्ट्रॉन गेन करण्याची कॅपॅसिटी काय होत जाते, होत जाते. इलेक्ट्रॉन लूज करण्याची कॅपॅसिटी वाढत जाते, म्हणजे इलेक्ट्रॉन गेन करण्याची कॅपॅसिटी कमी कमी होत जाते. हे लक्षात ठेवा. इथं फोर्स ऑफ अट्रॅक्शन पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस जे आहेत, आपण जसं न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन पाहितलंय पहा, याला आपण चार्ज Q1 म्हणू आणि याला चार्ज Q2 म्हणू. पॉझिटिव्ह चार्ज कोणता आहे, Q1, आणि निगेटिव्ह चार्ज कोणता आहे, Q2. आता यांच्यामध्ये असणारा फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय आहे, याला इलेक्ट्रोस्टॅटिक लॉ ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हटलं जातं. याला कुलोम्ब्स लॉ देखील म्हटलं जातं. काय आहे, कुलोम्ब्स लॉ आहे पहा. कुलोम्ब्स लॉ काय सांगतो,
जसं न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे तसंच कुलॉम्स लॉ आहे. समजा Q1 आणि Q2 हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज पार्टिकल आहेत आणि ते r एवढ्या डिस्टन्सनं सेपरेट केले. त्यांच्यातली रेडियस किंवा त्यांच्यातलं अंतर r एवढं आहे. तर या ठिकाणी असणारा फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय असतो? फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन these charged particle, oppositely charged particle, is directly proportional to product of their magnitude and inversely proportional to the square of distance between them. म्हणजे जसं आपण न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन पाहिलाय तसंच कुलॉम्स लॉ इथं सेम आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये. तो तुम्ही 12वी मध्ये अभ्यासणार आहे, आता नाहीये तुम्हाला 10वी पर्यंत, पण लक्षात ठेवा तोच इथं या मेटॅलिक कॅरेक्टरला कारणीभूत आहे. जसं अंतर वाढत जाईल तसं फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी होतं आणि न्यूक्लियस कडून जर इलेक्ट्रॉन वरती कमी फोर्स एक्झर्ट झाला तर तो इलेक्ट्रॉन काय होतो? लूज होतो, सहजासहजी लूज होतो. म्हणजे इन अ ग्रुप देयर आर सेम व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स बट नंबर ऑफ ऑर्बिट आर इन्क्रीजेस. ऍज अ रिझल्ट त्याचा परिणाम काय होतो? मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजे इलेक्ट्रॉन लूज करण्याची टेंडन्सी. मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीजेस and non-metallic character decreases top to bottom. ग्रुप मध्ये टॉप कडून बॉटम कडे येताना मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीज होतं. धातू गुणधर्म म्हणजे इलेक्ट्रॉन लूज करण्याची कॅपॅसिटी वाढत जाते आणि गेन करण्याची कॅपॅसिटी कमी होत जाते. म्हणजे मेटॅलिक कॅरेक्टर वाढत जातं, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर कमी होत जातं. आणि पिरियड मध्ये कसा चेंज होतो मेटॅलिक नॉन मेटॅलिक कॅरेक्टर मध्ये ते पहा. इन अ पिरियड नंबर ऑफ ऑर्बिट रिमेन्स सेम. ऑर्बिटची संख्या सेम राहते परंतु कोणाची संख्या वाढत जाते? व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची संख्या एक एक ना वाढत जाते. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन वाढले तर निगेटिव्ह चार्ज काय होतात? वाढतात. निगेटिव्ह चार्ज वाढले तर ते निगेटिव्हली चार्ज आणि पॉझिटिव्ह चार्ज न्यूक्लियस यांच्यातलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढत जातं. आपण जर पिरियड मध्ये लेफ्ट कडून राईट कडे गेलो तर इलेक्ट्रॉन्स, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आणि न्यूक्लिअर चार्ज, पॉझिटिव्ह न्यूक्लिअर चार्ज यांच्यातलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन इन्क्रीज होत जातं आणि त्याच्यामुळे इलेक्ट्रॉन लूज करण्याची कॅपॅसिटी कमी होत जाते. फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढत गेलं तर इलेक्ट्रॉन लूज करण्याची कॅपॅसिटी कमी होत जाते आणि गेन करण्याची कॅपॅसिटी वाढत जाते. म्हणजेच इन अ पिरियड नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स goes on increasing in same orbit. आहे त्याच ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉनची संख्या वाढत जाते. ऍज अ रिझल्ट मेटॅलिक कॅरेक्टर decreases and non-metallic character increases from left to right. इथं देखील फोर्स ऑफ अट्रॅक्शनच आहे बा. म्हणजे रेडियस जी आहे ऍटॉमिक रेडियस ती कमी होत जाते. लेफ्ट टू राईट ऍटॉमिक रेडियस कमी होत जाते पिरियड मध्ये आणि निगेटिव्ह चार्ज वाढत जातोय. निगेटिव्ह चार्ज वाढत गेल्यामुळे ऑर्बिट किंवा ते व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन न्यूक्लियस कडे जास्त अट्रॅक्ट होतात. निगेटिव्ह चार्ज वाढत गेले तर पॉझिटिव्ह चार्ज न्यूक्लियस कडे ते इलेक्ट्रॉन जास्त अट्रॅक्ट होत जातात आणि जास्त अट्रॅक्ट झाल्यामुळे ते व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन त्या न्यूक्लियसच्या फोर्स ऑफ अट्रॅक्शन मधून सहजासहजी लूज होत नाही. म्हणजे इलेक्ट्रॉन लूज करण्याची टेंडन्सी कमी होते. म्हणजे मेटॅलिक कॅरेक्टर लेफ्ट टू राईट कमी होतं आणि इलेक्ट्रॉन गेन करण्याची टेंडन्सी वाढत जाते. तर अशा पद्धतीनं ही तिसरी महत्वाची पिरियोडिक प्रॉपर्टी आपण पाहिली, मेटॅलिक कॅरेक्टर अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. Metals are present at LHS side, non-metals are present at RHS side of the Monod periodic table. These metals and non-metal are separated by the line of metalloid called zigzag line.
Tendency of element to lose the electrons in chemical reaction is called metallic character. Tendency of element to gain the electrons in chemical reaction is called non-metallic character. In a group there are same valence electrons, but number of orbit goes on increasing from top to bottom. As a result, the force of attraction between valence electron and nucleus goes on decreasing. फोर्स ऑफ अट्रॅक्शन डिक्रीज झाल्यामुळे परिणाम काय होतो, मेटॅलिक कॅरेक्टर गोज ऑन इन्क्रीजिंग अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर गोज ऑन डिक्रीजिंग फ्रॉम टॉप टू बॉटम. while in a period number of valence electron goes on increasing in same orbit. पिरियड मध्ये लेफ्ट कडून राईट कडे जाताना ऑर्बिटची संख्या सेम राहते, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची संख्या आहे त्याच ऑर्बिट मध्ये, सेम ऑर्बिट मध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन वाढत जातात. त्यामुळे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियस यांच्यातलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढतं आणि फोर्स ऑफ अट्रॅक्शन इन्क्रीज झाल्यामुळे मेटॅलिक कॅरेक्टर इलेक्ट्रॉन लूज करण्याची कॅपॅसिटी टेंडन्सी कमी कमी होत जाते आणि गेन करण्याची टेंडन्सी वाढत जाते. याच्यानंतर मेटॅलिक नॉन मेटॅलिक कॅरेक्टर नंतर तुम्हाला इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी आणि इलेक्ट्रो निगेटिव्हिटी हे देखील कन्सेप्ट सांगितलेले होते. तर इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी आणि इलेक्ट्रो निगेटिव्हिटी. Electropositivity and electronegativity. Electropositivity and electronegativity. What is meant by electropositivity? Electropositivity कशाला म्हटलं आता बा, ability of element to form a positively charged ion or cation by losing the electrons. The ability of elements to form a positively charged ion or cation by losing electrons called as electropositivity. The ability of element ही मूलद्रव्याची एक क्षमता आहे. The ability of elements to form a positively charged ions म्हणजेच cations by losing electrons called as electropositivity. Electropositivity. What is the electropositivity? The ability of element. काही एलिमेंट मध्ये इलेक्ट्रॉन लूज करून पॉझिटिव्ह चार्ज आयन करण्याची ॲबिलिटी असते. उदाहरणार्थ मॅग्नेशियम, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 282. मॅग्नेशियम ने हे लास्ट ऑर्बिट मधले जर 2 इलेक्ट्रॉन लूज केले, 2 इलेक्ट्रॉन लूज केले तर किती राहतील शिल्लक? 2,8. म्हणजे पहा, अगोदर मॅग्नेशियम मध्ये 12 इलेक्ट्रॉन होते आणि 12च प्रोटॉन होते. त्यातले त्याने किती इलेक्ट्रॉन लूज केले? 2 लूज केले, म्हणजे किती राहिले? 10. म्हणजे किती पॉझिटिव्ह चार्ज जास्त आहे? प्रोटॉन 2. मग ते 2 प्रोटॉन आपण कुठे लिहितो? त्याच्या डोक्यावर 2+. मग असा जो काय पॉझिटिव्ह चार्ज आयन आहे किंवा कटायन तयार करण्याची जी काय ॲबिलिटी एलिमेंट मध्ये असते त्याला काय म्हणतात? इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी. म्हणजे मॅग्नेशियम हा इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी हा गुणधर्म दाखवतो. सर्वच मेटल हे इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असतात. All metals are electropositive. All metals are कशा असतात? इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असतात. All metals are electropositive. कारण ते केमिकल रिएक्शन मध्ये इलेक्ट्रॉन लूज करतात आणि इलेक्ट्रॉन लूज करून पॉझिटिव्ह चार्ज आयन तयार करतात. मग अशी जी पॉझिटिव्ह चार्ज आयन किंवा कटायन तयार करण्याची ॲबिलिटी म्हणजे इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी. तसंच इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय होईल? द ability of elements to form negatively charged ion किंवा त्याला काय म्हणतात? anion.
by gaining electron called electronegativity. Electronegativity. इलेक्ट्रॉन्स गेन करून इलेक्ट्रॉन घेऊन निगेटिव्ह चार्ज आयन तयार करण्याच्या एबिलिटीला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणतात. उदाहरणार्थ ऑक्सिजन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,6 त्याला ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी किती इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहे? 2. ऑक्सिजन केमिकल रिएक्शन मध्ये नेहमी 2 इलेक्ट्रॉन घेतो. 2 इलेक्ट्रॉन घेतले तर किती होतील? इथं 2,8 होतील. 6 आहेत, 2 घेतले 8 झाले आणि इथं हा ऑक्सिजन ऍटम. आता या ऑक्सिजन मध्ये 6 आणि 2 8 इलेक्ट्रॉन होते आणि प्रोटॉन सुद्धा किती होते? 8च होते. जेवढे इलेक्ट्रॉन तेवढेच प्रोटॉन असतात. आता याने 2 इलेक्ट्रॉन घेतले म्हणजे किती झाले? 10 इलेक्ट्रॉन झाले. 8 आणि 2 10 आणि प्रोटॉन किती? 8. म्हणजे काय जास्त आहेत? इलेक्ट्रॉन जास्त आहेत. किती इलेक्ट्रॉन जास्त आहेत? 2 इलेक्ट्रॉन. ते आपण निगेटिव्ह चार्ज असे लिहितो. म्हणजे हा निगेटिव्ह चार्ज ऑक्सिजन आयन तयार झाला, म्हणजे एनायन तयार झाला. तर अशी एनायन इलेक्ट्रॉन गेन करून एनायन तयार करण्याची जी एबिलिटी असते त्याला म्हणतात इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कोणामध्ये असते? तर नॉन मेटल्स मध्ये, कारण नॉन मेटल इलेक्ट्रॉन गेन करतात. ऑल नॉन मेटल्स आर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. सर्व नॉन मेटल हे इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतात. ते इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी दाखवतात. लक्षात ठेवा. नॉन मेटल्स कशा आहेत? इलेक्ट्रोनिगेटिव्ह. मेटल्स कशा आहेत? इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. मग आता पहा, मॉडर्न पिरियोडिक टेबलच्या पिरियड आणि ग्रुप मध्ये ही इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कशी चेंज होईल? लक्षात आले? मॉडर्न पिरियोडिक टेबलच्या एलच्या साइडला मेटल, आरच्या साइडला नॉन मेटल. मेटल कडून नॉन मेटल कडे गेलो तर इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी काय होईल? कमी होत जाईल आणि निगेटिव्हिटी वाढत जाईल. आणि ग्रुप मध्ये टॉप कडून बॉटम कडे येताना इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी वाढत जाईल आणि निगेटिव्हिटी कमी होत जाईल. जसं मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर चेंज होतात, ऍज इट इज मेटॅलिक कॅरेक्टर आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर पिरियड आणि ग्रुप मध्ये जसे चेंज होतात तसेच इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी आणि निगेटिव्हिटी चेंज होते. ते पॉइंट इथं लिहू आपण. इन अ ग्रुप electropositivity increases and electronegativity decreases from top to bottom. ग्रुप मध्ये टॉप कडून बॉटम कडे येत असताना, वरून खाली येत असताना इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी वाढत जाते आणि निगेटिव्हिटी कमी कमी होत जाते. त्याच पद्धतीनं म्हणजे इलेक्ट्रॉन पॉझिटिव्ह चार्ज आयन तयार करण्याची एबिलिटी वाढत जाते आणि निगेटिव्ह चार्ज आयन तयार करण्याची एबिलिटी कमी कमी होत जाते. तर पिरियड मध्ये काय होतं? इन पिरियड द इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी of elements positivity of elements decreases and electronegativity increases from left to right. म्हणजे पहा, पिरियड मध्ये लेफ्ट कडून राईट कडे जाताना, मेटल कडून नॉन मेटल कडे जाताना मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजे इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी कमी कमी होत जाते. पॉझिटिव्ह चार्ज आयन तयार करण्याची क्षमता कमी होत जाते आणि निगेटिव्ह चार्ज आयन तयार करण्याची क्षमता वाढत जाते. म्हणजे इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी डिक्रीज होते आणि निगेटिव्हिटी इन्क्रीज होते. म्हणजे पहा, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी जर इथं डिक्रीज होत असेल तर त्याच्या विरुद्ध इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय होत जाते? इन्क्रीज होत जाते. इथं इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी इन्क्रीज होत असेल तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय होत जाते? डिक्रीज होत जाते. तर अशा पद्धतीनं हे देखील इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी हा पॉइंट देखील आपण या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे. याच्या नंतरचा नेक्स्ट पॉइंट आहे रिएक्टिव्हिटीचा.
पुढची पिरियॉडिक प्रॉपर्टी आहे रिएक्टिव्हिटी, आणि त्या रिएक्टिव्हिटीचा ट्रेंड मॉडर्न पिरियॉडिक टेबल मध्ये कसा आहे. इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी अँड इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिसाइड द रिएक्टिव्हिटी ऑफ द एलिमेंट. इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वरूनच एलिमेंटची रिएक्टिव्हिटी डिटरमाइन केली जाते. ओके, तर याच्यानंतर नेक्स्ट आहे की आपल्याला काही ग्रुप्स मध्ये जसं हॅलोजन ग्रुप एलिमेंट्स, त्याच्यानंतर अल्कलाइन अर्थ मेटल एलिमेंट्स म्हणजे सेकंड ग्रुप, 17 ग्रुप, यांच्यामध्ये काही पिरियॉडिक ट्रेंड प्रॉपर्टीज मधले पाहिजे. तर सुरुवातीला ग्रॅडेशन इन अल्कलाइन अर्थ मेटल आणि ग्रॅडेशन इन हॅलोजन फॅमिली एलिमेंट्स असे दोन पॉइंट आहेत, आणि ते या चॅप्टरचे लास्ट पॉइंट आहेत. ग्रॅडेशन इन हॅलोजन फॅमिली एलिमेंट्स. ग्रॅडेशन इन हॅलोजन फॅमिली एलिमेंट्स ते अगोदर पाहू. तर हॅलोजन्स कोणाला म्हटलं जातं? हॅलोजन्स कोणाला म्हटलं जातं? द एलिमेंट्स प्रेझेंट इन 17th ग्रुप ऑफ मॉडर्न पिरियॉडिक टेबल आर कॉल्ड एज हॅलोजन्स. मॉडर्न पिरियॉडिक टेबलचा जो 17th ग्रुप आहे, 17वा ग्रुप आहे, त्याच्यात असणाऱ्या एलिमेंट्सला हॅलोजन फॅमिली म्हटलं जातं. आपण पाहिलेले आहे. द एलिमेंट्स present in 17th group of modern periodic table are called as halogen family. मॉडर्न पिरियॉडिक टेबलच्या 17th ग्रुप मध्ये जे एलिमेंट्स आहेत त्यांना हॅलोजन फॅमिली एलिमेंट्स म्हटलं जातं. ऑल ऑफ देम हॅव जनरल फॉर्म्युला. त्या सर्व एलिमेंटचा हॅलोजनचा जनरल फॉर्म्युला काय आहे किंवा ते एलिमेंट्स कोणते आहेत हॅलोजन फॅमिली मधले? these elements are fluorine, chlorine, bromine, iodine, astatine, etc. These are the halogen family elements. आणि या सर्व एलिमेंटचा जनरल फॉर्म्युला काय आहे? All of them have same general formula. All of them have general formula X2. जसं क्लोरीन साठी F2, क्लोरीन साठी Cl2, ब्रोमीन साठी Br2, आयोडीन साठी I2. या पद्धतीने सर्व एलिमेंटचा जनरल फॉर्म्युला काय आहे? X2. कॉमन जनरल फॉर्म्युला X2 आहे. Then the gradation is observed in its physical properties. ग्रॅडेशन यांच्या कोणत्या प्रॉपर्टी मध्ये पाहायला मिळतं? फिजिकल प्रॉपर्टी मध्ये. ग्रॅडेशन is seen in its physical state. फिजिकल प्रॉपर्टी म्हणजे फिजिकल स्टेट. फिजिकल स्टेट मध्ये ग्रॅडेशन कसं आहे हे तुम्हाला अगोदरच सांगितले की या एलिमेंट पैकी फ्लोरीन आणि क्लोरीन कोणत्या स्टेट मध्ये असतात? कोणत्या फिजिकल स्टेट मध्ये? फ्लोरीन क्लोरीन गॅसेस स्टेट मध्ये आहे. फ्लोरीन and chlorine are existing gaseous state. फ्लोरीन आणि क्लोरीन हे गॅसेस स्टेट मध्ये आढळतात. देन नेक्स्ट ब्रोमीन एक्झिस्ट इन. ब्रोमीन कोणत्या स्टेट मध्ये असतो? लिक्विड स्टेट मध्ये. ब्रोमीन एक्झिस्ट इन लिक्विड स्टेट. आयोडीन ऍस्टेटिन कोणत्या स्टेट मध्ये असतात? फ्लोरीन आणि क्लोरीन गॅसेस स्टेट मध्ये, ब्रोमीन लिक्विड स्टेट मध्ये, आयोडीन अँड ऍस्टेटिन आर एक्झिस्ट इन सॉलिड स्टेट. Iodine and astatine exist
इन सॉलिड स्टेट. म्हणजे पहा टॉप टू बॉटम काय झालं, ग्रुपमध्ये टॉप टू बॉटम फिजिकल स्टेट मध्ये आपल्याला ग्रॅडेशन पाहायला मिळालं. म्हणजे पहा फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, ऍस्टेटाईन. याच्यामध्ये फ्लोरीन आणि क्लोरीन कोणत्या स्टेट मध्ये आहेत, गॅसेस स्टेट मध्ये आहे. ब्रोमीन कोणत्या स्टेट मध्ये आहे, ब्रोमीन इज इन लिक्विड स्टेट. आणि आयोडीन आणि ऍस्टेटाईन कोणत्या स्टेट मध्ये आहे, सॉलिड. म्हणजे गॅसेस, लिक्विड आणि सॉलिड हे ग्रॅडेशन इथं पाहायला मिळते, क्रम पाहायला मिळतो. गॅसेस, लिक्विड, सॉलिड हा फिजिकल स्टेट मध्ये असणारा हायड्रोजन फॅमिली मधला ट्रेंड आहे किंवा ग्रॅडेशन आहे. तर अशा पद्धतीनं ग्रॅडेशन इन हॅलोजन फॅमिली एलिमेंट्स आपण कंप्लीट केले की 17 मध्ये असणारे एलिमेंट हे हॅलोजन्स आहेत. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन आणि ऍस्टेटिन हे त्याच्यामध्ये समाविष्ट असणारी मूलद्रव्ये. यांचा जनरल फॉर्म्युला सर्वांचा सेम आहे H2. आणि त्यांच्या फिजिकल स्टेट मध्ये आपल्याला फिजिकल प्रॉपर्टी म्हणजे फिजिकल स्टेट मध्ये ग्रॅडेशन पाहायला मिळतं. ते असं की फ्लोरीन आणि क्लोरीन हे गॅसेस स्टेट मध्ये आढळतात, ब्रोमीन हा लिक्विड स्टेट मध्ये आणि आयोडीन आणि ऍस्टेटाईन हे सॉलिड स्टेट मध्ये. म्हणजे ग्रॅडेशन कसं आहे, हे गॅसेस टू लिक्विड अँड लिक्विड टू सॉलिड असं ग्रुप मध्ये ग्रॅडेशन त्याच्या फिजिकल स्टेट मध्ये आढळते. आता याच्यानंतर नेक्स्ट आहे ग्रॅडेशन इन अल्कलाइन अर्थ मेटल्स. सेकंड ग्रुप जो आहे अल्कलाइन अर्थ मेटल त्यांच्यात आढळणारे ग्रॅडेशन आपल्याला पाहायचे. ग्रॅडेशन इन अल्कलाइन अर्थ मेटल्स. कोणत्या एलिमेंट्सला अल्कलाइन अर्थ मेटल्स म्हटलं जातं, अल्कलाइन अर्थ मेटल्स कोणाला म्हटलं जातं, द एलिमेंट्स प्रेझेंट इन सेकंड ग्रुप ऑफ मॉडर्न पिरियोडिक टेबल. मॉडर्न पिरियोडिक टेबलच्या सेकंड ग्रुप मध्ये जे एलिमेंट्स आहेत त्यांना काय म्हटलं जातं, अल्कलाइन अर्थ मेटल्स म्हटलं जातं. The elements present in second group of modern periodic table are called as alkaline earth metal. मॉडर्न पिरियोडिक टेबलच्या सेकंड ग्रुप मध्ये जे एलिमेंट्स असतात, सेकंड ग्रुप मध्ये असणाऱ्या एलिमेंट्सला मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये सेकंड ग्रुप मध्ये असणाऱ्या एलिमेंट्सला अल्कलाइन अर्थ मेटल्स म्हटलं जातं. दे इन्क्लूड द एलिमेंट्स लाईक, कोणकोणते एलिमेंट्स याच्यामध्ये येतात, दे इन्क्लूड बेरिलियम, आणखी बेरिलियम नंतर मॅग्नेशियम, बेरिलियम, मॅग्नेशियम, आणखी कॅल्शियम, नंतर स्ट्रॉन्टियम अँड बेरियम. बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम, बेरियम हे जे काही रेडियम हे जे एलिमेंट्स आहेत हे अल्कलाइन अर्थ मेटल एलिमेंट्स आहेत. आणि जेव्हा या अल्कलाइन अर्थ मेटल एलिमेंट्सची जी रिऍक्टिव्हिटी आपण जर पाहिली तर ती रिऍक्टिव्हिटी टॉप कडून बॉटम कडे येताना इन्क्रीज होताना आपल्याला पाहायला मिळते. That is, while going down to second group, the reactivity of alkaline earth metal goes on increasing. While going from top to bottom, top कडून bottom कडे येत असताना reactivity of alkaline earth metal goes on increasing. म्हणजेच अल्कलाइन अर्थ मेटल मध्ये सेकंड ग्रुप मध्ये टॉप कडून बॉटम कडे येत असताना एलिमेंटची रिऍक्टिव्हिटी जी आहे, क्रियाशीलता जी आहे ती इन्क्रीज होताना आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याचं एक एक्झाम्पल आपल्याला बुक मध्ये दिलेले आहे. ते एक्झाम्पल असं आहे
For example, metal reacts with water to form some metal hydroxide and hydrogen gas. Metal reacts with water to forms a metal hydroxide and हायड्रोजन गॅस. जेव्हा मेटलची वॉटर सोबत रिएक्शन होते तेव्हा मेटल हायड्रॉक्साइड तयार होतं आणि हायड्रोजन गॅस इव्हॉल्व होतो. मेटल रिएक्ट्स विथ वॉटर H2O देन फॉर्म्स काय तयार होतं MOH2. मेटल हायड्रॉक्साइड तयार होतं आणि हायड्रोजन गॅस इव्हॉल्व होतो. ही मेटलची वॉटर सोबत होणारी रिएक्शन आहे आणि इथं हायड्रोजन गॅस बबल किती फास्टर इव्हॉल्व होतात याच्यावरून ठरवलं जातं की रिएक्शनची त्या एलिमेंटची किंवा त्या मेटलची रिएक्टिव्हिटी किती आहे. म्हणजे मेटलची जेव्हा वॉटर सोबत रिएक्शन होते तेव्हा हायड्रोजन गॅस बबल्स कसे इव्हॉल्व होतात, किती फास्टर इव्हॉल्व होतात, त्या हायड्रोजन गॅस वरून इव्हॉल्व होणाऱ्या हायड्रोजन गॅस बबल वरून त्याची रिएक्टिव्हिटी ठरवली जाते. ती या पद्धतीने आहे फाइल गोइंग डाउन टू ग्रुप. फाइल गोइंग डाउन टू ग्रुप मध्ये वरून खाली येत असताना टॉप कडून बॉटम कडे येत असताना रिएक्टिव्हिटी कशी इन्क्रीज होत जाते पहा. बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम आणि बेरियम या पद्धतीने रिएक्टिव्हिटी जी आहे ती वाढत जाते. ती या पद्धतीने पहा. बेरिलियम हा जो मेटल आहे हा वॉटरशी रिएक्ट होत नाही, म्हणजे त्याची रिएक्टिव्हिटी 0 आहे. नॉट रिएक्ट्स विथ वॉटर. बेरिलियम वॉटरशी रिएक्ट होत नाही. बेरिलियम डज नॉट रिएक्ट विथ वॉटर. त्याच्यानंतर मॅग्नेशियम रिएक्ट्स विथ. मॅग्नेशियम जो मेटल आहे तो काय होतो, रिएक्ट्स विथ हॉट वॉटर. रिएक्ट्स विथ हॉट वॉटर. मॅग्नेशियम हॉट वॉटर सोबत रिएक्ट होतो. त्याच्यानंतर जो कॅल्शियम आहे, कॅल्शियम, त्याच्यानंतर स्ट्रॉन्टियम आणि जे बेरियम आहे आर रिएक्ट्स विथ कोल्ड वॉटर और नॉर्मल वॉटर. त्यांची कोल्ड वॉटर किंवा नॉर्मल वॉटर सोबत रिएक्शन होते. म्हणजे आपण जर टॉप कडून बॉटम कडे आलो तर बेरिलियम हा वॉटरशी रिएक्टच होत नाही, म्हणजे त्याची रिएक्टिव्हिटी कमी आहे. त्याच्यापेक्षा मॅग्नेशियम हॉट वॉटर बरोबर रिएक्ट होतो, म्हणजे त्याची रिएक्टिव्हिटी बेरिलियम पेक्षा थोडी जास्त आहे. आणि या बेरिलियम मॅग्नेशियम पेक्षा जास्त रिएक्टिव्हिटी कोणाची आहे, कॅल्शियमची. तो नॉर्मल वॉटर कोल्ड वॉटर बरोबर रिएक्ट होतो. त्याच्यापेक्षाही जास्त स्ट्रॉन्टियम आणि स्ट्रॉन्टियम पेक्षा जास्त बेरियम. म्हणजे जर आपण ग्रुप मध्ये या अल्कलाइन अर्थ मेटलच्या ग्रुप मध्ये सेकंड ग्रुप मध्ये टॉप कडून बॉटम कडे जर गेलो तर रिएक्टिव्हिटी काय होत जाते, वाढत जाते. म्हणजे रिएक्टिव्हिटी मध्ये आपल्याला ग्रेडेशन पाहायला मिळते. तर अशा पद्धतीनं आपण आपल्या सायन्स पेपर फर्स्ट मधील चॅप्टर नंबर 3 पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट हा या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. हा चॅप्टर इथं कंप्लीट झालेला आहे. या चॅप्टरच्या पीडीएफ नोट्स मी तुम्हाला काल पाठवलेल्या आहेत, त्या तुम्ही वहीमध्ये चांगल्या पद्धतीने लिहून घ्यायच्या. आणि त्याच्यानंतर या चॅप्टरची एक्सरसाइज देखील आज तुम्हाला पाठवली जाईल, त्याचा फोटोग्राफ पाठवला जाईल. ते प्रश्न देखील तुम्ही सॉल्व्ह करायचे. उद्याच्या लेक्चरला आपला नवीन टॉपिक सुरू होईल. तर उद्या नवीन टॉपिकसह पुन्हा आपण भेटणार आहोत. तर आज आपण या ठिकाणी स्टॉप करतोय. उर्वरित भाग जो आहे सिलेबसचा तो पुढे कंटिन्यू राहील. आतापर्यंत जे झालेले चॅप्टर आहेत त्याच्यामध्ये ग्रॅव्हिटेशन, केमिकल रिएक्शन अँड इक्वेशन आणि पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट हा तिन्ही चॅप्टर जे आहेत ते पेपर फर्स्ट साठीचे अत्यंत महत्त्वाचे चॅप्टर आहेत. तर त्या चॅप्टरची रिव्हिजन देखील तुम्ही करायची. तर सर्वांनी तुमच्या मित्रांना, आणखी बरेचशा मुलांचे मला कॉल येत आहेत की सर आम्ही जॉईन झाले नाहीत, आम्हाला जॉईन व्हायचंय. तर तुम्ही त्यांना, तुमचे मित्र जे जॉईन झाले नसतील त्यांना सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं सांगा, म्हणजे त्यांना वेळच्या वेळी ते व्हिडिओ पाहता येतील. किंवा तुमचे नातेवाईक असतील, 9वी 10वीचे विद्यार्थी असतील, त्यांना देखील तुम्ही चॅनल सबस्क्राईब करायचं सांगायचंय. तर धन्यवाद. थांबतोय आपण.